श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे. तर स्वामी भक्त हो, येत्या 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. मग गुरुपौर्णिमा विशेष गुरुपद कसे घ्यावे, तर याचीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सर्व स्वामी भक्तांना आनंदाची बातमी आहे. आनंदाची पर्वणी आता सुरू होणार आहे. स्वामी सेवेकरांसाठी खूप महत्त्वाचा असा हा दिवस गुरुपौर्णिमेचा आहे. त्या दिवशी सर्व स्वामी सेवेकरी आपल्या परब्रह्म श्री स्वामी समर्थ यांचा आपल्या जीवनात स्वीकार करायचा आहे. तर ते कसे करायचे आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद आपण त्यांचे शिष्य कसे व्हायचे आहे, हे सर्व काही आजच्या भागामध्ये तुम्हाला ऐकण्यास मिळणार आहे. त्यांना गुरुचे स्थान देणे, त्यांना आपल्या आयुष्यात स्वीकार करणे, स्वामी महाराजांचा आपले गुरु होणे हे अत्यंत पुण्याचे काम आहे आणि आपल्याला स्वामी महाराज स्वतःहून गुरु म्हणून लाभतील. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व स्वामी भक्त आपल्या नजीकच्या स्वामी मंदिरात किंवा केंद्र असेल तर केंद्रात जाऊन हा उत्सव साजरा करायचा आहे. हा आनंदाचा सोहळा साजरा करायचा आहे. तत्पूर्वी स्वामींचे गुरुपद घेण्या अगोदर आपल्यालाही काही पात्र गोष्टी करायच्या आहेत. ते म्हणजे स्वामी महाराजांना कोणत्या गोष्टी प्रिय आहेत, कोणत्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत, याचा विचार आपण लक्षात घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे निर्मळ भाव, निर्मळ मनाने केलेली भक्ती हीच स्वामी महाराजांना सर्वात प्रिय आहे. तर स्वामी भक्त हो, हे आपण आवर्जून लक्षात घ्यायचं आहे. आपण स्वामी सेवेत येण्या अगोदर आपले मन निर्मळ करायचे आहे. आणि स्वामी महाराजांना न आवडणारी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, तर मनामध्ये द्वेष, मत्सर, राग, वैराग हे सर्व दूर करायचं आहे. हे स्वामी महाराजांना अजिबात आवडत नाही. हे स्वामी महाराजांच्या आवडत्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे आपण हे सर्व आपल्या मनातून काढून टाकायचे आहे. आपण आपल्या मनाला द्वेषापासून मुक्त करायचे आहे. हे करणे इतके सहज शक्य नसेल तरी आपण त्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराज, माझ्या मनातील द्वेष भावना, मत्सर भावना, राग तुम्ही दूर करण्यास मला मदत करा, अशी त्यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि आपले मन निर्मळ करून श्री स्वामी महाराजांची भक्ती आपल्याला करायची आहे. मग आता महाराजांची गुरुपद कशी घ्यायची ते पुढील प्रमाणे. हा सोहळा सर्व केंद्रामध्ये, आपल्या नजीकचा जर केंद्र असेल स्वामी महाराजांचा तर त्या केंद्रामध्ये सामूहिकरित्या होत असतो. परंतु आपल्यास तिथे जाणे काही कारणास्तव जमत नसेल, काही कारणास्तव शक्य नसेल, तर आपण ही सेवा, आपण गुरुपद ही आपल्या घरीच घेऊ शकतो. आता ते कशी घ्यायचे ते आता मी तुम्हाला सांगत आहे. तर स्वामी भक्त हो, सकाळी आंघोळ स्नान करून स्वामी महाराजांच्या समोर आपल्याला बसायचे आहे. सर्व मन निर्मळ शुद्ध ठेवून स्वामी महाराजांच्या समोर बसायचे आहे. आणि हातामध्ये एक नारळ व त्या नारळावरती एक गुलाबाचे फूल घेऊन आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा आपल्या घरात मूर्ती नसेल तर स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसायचे आहे. आणि अशी प्रार्थना करायची आहे की आजपासून येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझे आई वडील बंधू सर्वस्व महाराज तुम्हीच आहात. आणि ह्याच जन्मात नाही तर येणाऱ्या प्रत्येक कोणत्याही जन्मात माझा तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार करावा. मला तुम्ही तुमचे गुरुपद द्यावे. महाराजांचे गुरुपद घेणे खूप भाग्याचे काम आहे. महाराजांच्या पर्यंत जायला लाखो शेकडो पायऱ्या आहेत. आपण आत्ता फक्त पहिल्याच पायरीवर आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचा अहंकार मनामध्ये ठेवायचा नाही आहे. अगदी निर्मळ मनाने स्वामींची प्रार्थना करायची आहे. माझ्या आयुष्यात येणारे प्रत्येक संकट, अडचणी, दुःख असले तरी महाराज तुमची साथ कधीही मला सोडू देऊ नका.
आणि सगळ्यात महत्त्वाचे, माझ्याकडून दररोज थोडी तरी तुमची सेवा घडू द्या, अशी स्वामी महाराजांच्याकडे प्रार्थना करायची आहे. आणि ते नारळ महाराजांच्या चरणी ठेवायचे आहे. आता आपणास हातात 2 चमचे पाणी घेऊन आता एक मंत्र म्हणायचा आहे. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम जठरे धार्यायहम शिरसायम धार्यायहम असे म्हणून ते पाणी प्यायचे आहे. आणि स्वामी महाराजांना नमस्कार करायचे आहे आणि मुजरा देखील करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे, नारळाचे काय करायचे हा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल. मग आपल्याजवळ महाराजांचे मंदिर किंवा मठ असेल तर तिथे जाऊन ते नारळ मंदिरात ठेवायचे आहे आणि गुलाबाचे फूल महाराजांच्या चरणी ठेवायचे आहे. तर स्वामी भक्त हो, आपल्याला हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व करायचे आहे आणि स्वामी महाराजांना आपले गुरु म्हणून आपल्या आयुष्यामध्ये स्वीकार करायचा आहे. त्यांना आपल्या आयुष्यात गुरुपद आपल्याला द्यायचे आहे. तर हे सर्व काही आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचे आहे. स्वामी भक्त हो, अगदी निर्मळ मनाने स्वामी महाराजांची सेवा आपल्याला आयुष्यभर करायची आहे. आणि पहा, मग स्वामी महाराज आपले साथ कधीही सोडत नाहीत. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबविते. पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारात, एका नवीन स्वामी सेवेत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.